मी आज गायकवाड मॅडमची मुलाखत घेत आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते शिवानी. तुमचे संपूर्ण नाव काय? माझे संपूर्ण नाव श्रीमती गायकवाड बानू महादेव असं आहे. तुमचे शिक्षण कितवी पर्यंत झाले? माझे शिक्षण MA DED झालेलं आहे. तुम्ही नोकरीला कधी लागलात? मी नोकरीला 1 जून 2006 या दिवशी लागले. तुमची नोकरीची पहिली शाळा कोणती? माझी नोकरीची पहिली शाळा ज्या शाळेत मी शिकले तीच म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनसोंडा, तालुका भूम, जिल्हा धाराशिव ही पहिली शाळा. तुम्ही किती वर्षापासून शिक्षकाची नोकरी करता? मी मागील 20 वर्षापासून शिक्षकाची नोकरी करते. तुम्ही आतापर्यंत किती शाळेत नोकरी केली? मी आतापर्यंत 5 शाळेमध्ये नोकरी केली. कोणकोणत्या? माझी पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनसोंडा, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. माझी दुसरी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ईट, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. माझी तिसरी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरमकुंडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. माझी चौथी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा, तालुका जिल्हा बीड. माझी 5वी शाळा सध्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसापुरी, तालुका जिल्हा बीड ही आहे. तुमची आतापर्यंतची सर्वात आवडती शाळा कोणती? आतापर्यंतच्या सगळ्या शाळा मला खूप आवडल्या. तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या वर्गाला शिकवले? मी आतापर्यंत इयत्ता 1ली ते 7वी या वर्गांना शिकवले. तुमचा आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय गणित आणि इंग्रजी हे आहे. तुम्ही नोकरीला लागल्यावर शिक्षण घेतले का? हो. काय शिकलात? मी नोकरीला लागल्यानंतर माझं BA पूर्ण केलं आणि MA इंग्लिश सुद्धा नोकरीला लागल्यानंतरच केलं. तुमच्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला का? हो, माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच झाला. तुम्ही कधी स्पर्धा परीक्षा दिल्या का? हो, मी नोकरीला लागल्यानंतर स्पर्धा परीक्षा MPSCचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. कोणकोणत्या? MPSCचा मी अभ्यास केला नोकरीला लागल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये MPSCची प्री एक्झाम झाली माझी. PSI साठी माझं प्री आणि मेन दोन्ही झाल्या होत्या. MPSCचा मी चांगला अभ्यास केला. तुम्ही तुमचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसवता का? हो, मी माझे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसवते. कोणकोणत्या? सध्या मी BTS, MTS या स्पर्धा परीक्षेला माझे विद्यार्थी बसवते. याच्या अगोदरही मी BTS, MTS, स्कॉलरशिप आणि नवोदय या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवलेले. तुम्ही स्पर्धा परीक्षा देताना त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना झाला का? हो, मी ज्यावेळेस MPSC करत होते त्यावेळी त्याचा फायदा निश्चितच माझ्या विद्यार्थ्यांना झाला. कसा झाला? मी ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते त्यावेळेस त्या प्रश्नोत्तराची चर्चा मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत करायचे आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की गणित, बुद्धिमत्ता या विषयामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळत गेले. तुम्ही यावर्षी कोणत्या वर्गाला शिकवता? मी यावर्षी इयत्ता 1ली, 2री आणि 3री या 3 वर्गांना शिकवते. यावर्षी तुम्ही तुमचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसवणार का? हो, बसवणार. कोणकोणत्या? यावर्षी मी BTS आणि MTS या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवणार. स्पर्धा परीक्षाचा फायदा विद्यार्थ्यांना होतो का? हो, निश्चितच होतो. कसा? आता स्पर्धा परीक्षेला जर पहिलीपासूनच जर विद्यार्थी BTS, MTS ला बसवले तर यांची स्कॉलरशिपसाठी ही चांगली तयारी होते आणि 5वीच्या नवोदयसाठी सुद्धा चांगली बेसिक तयारी होते. तुम्ही शाळेत उपक्रम घेता का? हो, मी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेते. कोणकोणते? मी शाळेमध्ये दत्तक मित्र हा उपक्रम घेते, त्यानंतर सत्कृत्य नोंद उपक्रम हा घेते, वृक्षारोपणाचा उपक्रम घेते, YouTube वेगवेगळे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ अपलोड करते आणि विद्यार्थ्यांमधल्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम घेते. तुम्ही अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांसाठी काय करता? मी अभ्यासामध्ये मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्यांचं बेसिक पूर्ण करण्यासाठी त्यांना चला वाचूया झटपट हे पुस्तक वापरून त्यांचं वाचन, लेखन आणि संख्याज्ञान पक्क करते आणि यासाठी मी एक माझ्या वर्गात दत्तक मित्र नावाचा उपक्रम राबवते. तुमच्या यावर्षी टार्गेट काय? माझं यावर्षीचं टार्गेट आहे की माझ्या वर्गातील 100% विद्यार्थी वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यांच्यामध्ये परफेक्ट होतील आणि जे विद्यार्थी BTS, MT साठी बसवले जातील ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा निकाल कसा लागेल हे माझं टार्गेट आहे.
तुम्ही पालकांशी संपर्क कसा ठेवता? मी पालकांशी फोनद्वारे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे संपर्क ठेवते. तुम्ही मुलांना घरचा अभ्यास कसा देता? मी माझ्या विद्यार्थ्यांना, पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वहीवरती लिहूनच अभ्यास देते, तर दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे अभ्यास पाठवते. तुम्ही मुलांची उपस्थिती वाढण्यासाठी काय प्रयत्न करता? मी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम घेते, त्यांचे व्हिडिओ बनवते आणि ते व्हिडिओ यूट्यूबला टाकते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काय चांगला गुण आहे हे पाहून त्यांच्या त्या गुणांचा व्हिडिओ अपलोड करते, ग्रुपवर पण पाठवते. तुम्ही तुमच्या नोकरीत आनंदी आहात का? हो, मी माझ्या या नोकरीमध्ये खूप आनंदी आहे. कारण शिक्षकी पेशा असा आहे की जो की लहान मुलांमध्ये याच्यामध्ये रमता येतं आणि आनंदी राहता येतं. तुमचे विद्यार्थी भविष्यात काय बनावेत असे तुम्हाला वाटते? माझे विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये ते परफेक्ट असावेत. मग ते त्यांच्या आवडीचं कोणतंही क्षेत्र निवडोत, ते त्याच्यामध्ये आनंदाने त्यांनी त्यांचं काम पूर्ण करावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंबर 1 व्हावं, परफेक्ट व्हावं, असं मला मनापासून वाटतं. सध्या तुमचे विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रात कोणकोणत्या पदावर आहेत? सध्या माझे जे माजी विद्यार्थी आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जसं की मेडिकल क्षेत्र असेल, इंजिनिअरिंगचं IT क्षेत्र असेल, त्यानंतर पोलीस भरतीमध्ये बरेचसे विद्यार्थी गेलेले आहेत, मिलिटरीमध्ये आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत त्या प्रत्येक सेवेमध्ये माझे विद्यार्थी गेलेले आहेत. सध्याच्या शिक्षण पद्धतीविषयी तुमचे मत काय? सध्याची शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी असे आहे. गेल्या वर्षीच शिक्षण पद्धतीमध्ये एक थोडासा बदल केलेला आहे आणि मूल्यवर्धन नावाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकांचं केलं आणि ज्या पद्धतीनं पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं त्याच पद्धतीनं संस्कारशील पिढी घडवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शासनाकडून नियमित घेतले जातात. तुमचे विद्यार्थी विषयी मत काय? माझं प्रत्येक विद्यार्थ्याविषयी असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना न करता तो विद्यार्थी जसा आहे तसा आपण अगोदर स्वीकारावा, त्याच्यामध्ये चांगले गुण शोधावेत आणि त्या गुणांना चांगल्या पद्धतीनं वाव देऊन मग नंतर त्याला त्याच्या शिक्षण पद्धतीकडे किंवा इतर कलागुणांचा कसा विकास होईल याकडे लक्ष द्यावं. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी काय करायला तुम्हाला आवडेल? मला भविष्यामध्ये माझे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाशी निगडीत असे शिक्षण कसं मिळेल. पुस्तकी ज्ञान तर आवश्यक आहे, पण त्यासोबतच त्यांना व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल आपल्या प्राथमिक स्तरावरती, यावरती माझा भर असेल आणि मला व्यवसायाशी संबंधित ज्या काही बेसिक गोष्टी येतात त्या सर्व गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवणार आहे. तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? मला आजची मुलाखत खरंच मला खूप आवडली की आपल्या विद्यार्थिनीनं आपल्या शिक्षकाची किंवा शिक्षिकेची मुलाखत घ्यावी यासारखा आनंद खूपच आहे. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन मुलाखत दिली याबद्दल मी शिवानी विलास गव्हाणे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.